राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधूनो अनुभव करा अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शक मित्र, राजयोग एक संजीवनी यामध्ये मी तुमचं पुन्हा स्वागत करते। मनुष्याला जीवनामध्ये प्रत्येक संबंधाची खूप गरज आहे। एकही संबंध कमी असेल तर जीवन खूप रितरित वाटायला सुरुवात होते। आई आहे पण बाबा नाही, बहीण आहे पण भाऊ नाही, आत्या आहे पण काका नाही, मावशी आहे पण मामा नाही आणि कदाचित हे सगळे संबंध असतीलही परंतु एक खरा मित्रही पाहिजे। रक्ताची नाती सोडून वेळेवर धावून येणारा शेजारही हवा असतो। ज्ञानाचा मार्ग दाखवणारे गुरु आणि शिक्षकही हवे असतात। हे आणि असे अनेक संबंध दिवसातून 24 तासात आपण कित्येक लोकांच्या संबंधात येतो, कधी रक्ताच्या नात्याने आणि कधी गरजेच्या नात्याने। पण ही जेव्हा सर्व संबंध आपण त्या सर्वोच्च शक्तीबरोबर जोडतो तो जमिनीवरची ही सर्व नाती खूप सुंदर फुलायला सुरुवात होते, कारण परमात्मा पित्याचे सर्व गुण आपण त्या सगळ्यांमध्ये पाहायला सुरुवात करतो आणि जे अपेक्षेचं ओझे ते कमी व्हायला सुरुवात होते। ही खूप सुंदर चर्चा आपण मागच्या काही सत्रात करत आहोत। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छिते की 42 वर्षाचा स्वतःचा प्रवास त्या एका पित्याशी जोडून, परमात्मा पित्याशी जोडून दीदी आपल्या ज्या आहेत आदरणीय शीला दीदी आपल्याला मार्गदर्शन करत आहे। त्यांचे सुंदर अनुभव आपण ऐकतोय। आजही स्टुडिओमध्ये त्या माझ्याबरोबर आहेत, तर मी दीदींचं खूप खूप स्वागत करते। दीदी ओम शांती, नमस्कार। ओम शांती, नमस्कार। दीदी आपण काही सत्रांमध्ये मागच्या संबंधांवर चर्चा करत आहोत आणि एका ईश्वराशी संबंध, प्रत्येक संबंध आपल्याला कसा जोडता येईल तर त्याबद्दल आपण बरंच काही बघितलं। त्याची स्वतः पिता परमात्म्याचा स्वतःचा परिचय, संपूर्ण माझा स्वतःचा परिचय आपल्याला कसं लिंक करता येईल त्याच्याबरोबर हेही पाहिलं। आज आपण बघूयात की हे आई आणि बालकाचं जे नातं आहे ते सर्वात जवळचं मानलं जातं। गर्भधारणेबरोबरच एका बालकाचा तिच्या आईशी आणि आईचा त्या बालकाचा एक अतूट बंध जुळतो आणि जीवनात हा सर्वात मोठा आनंद मानला जातो। तर असाच आनंद आपल्याला त्याच्याशी, पित्याशी जोडून, आपल्या त्या सर्वोच्च शक्तीबरोबर ईश्वराशी जोडून घेता येईल का? परमेश्वर हा सर्व संबंधाचा साथी आहे। ईश्वराने हा एक आपल्याशी वायदा केलेला आहे की हे मुलांनो, तुम्ही मला जो संबंधाचा माझ्याशी नातं जोडाल त्या संबंधाचा मी तुम्हाला अनुभव करवतो। परमेश्वराला म्हटलंच जातं त्वमेव माताश्च पिता त्वमेव। तर ईश्वर हा आपला पहिली आई आहे। म्हणूनच म्हटलं जातं विठू माझी माऊली। आणि खरोखरच परमेश्वर जसा आईचा हा अनुभव असतो की मुलाला आई म्हणजे सर्वस्व असते, जसा तो आईच्या गर्भामध्येच असतो तेव्हापासूनच आई त्याला जेवण, पालन, पोषण देत असते। जन्मल्यानंतरही तो 24 तास आईच्या कुशीमध्ये असतो आणि आई ही त्याच्या जग असतं। त्याचप्रमाणे आपण सुद्धा एखाद दिवशी असं मनामध्ये लक्ष ठेवा की माझा परमेश्वर आई आहे आणि तो अनुभव जन्मभर आपल्या बरोबर राहायला पाहिजे। असं नाही एकाच दिवसासाठी, पण सदैव परमेश्वर माझी आई आहे। तर जसं मी आईला माझं सर्वस्व जग समजते किंवा आईला सगळं मनातल्या गोष्टी आपण सांगतो, तसं परमेश्वराशी सुद्धा आपल्याला आईचा संबंध जोडायचा आणि त्याचा अनुभव परमेश्वर आपल्याला करवतात। बरोबर।
खूप सुंदर की गर्भामध्ये असतानाच त्या मुलाचं संगोपन सुरू होतं त्या आईद्वारे, तर तितका जवळचा संबंध. तर मला असं वाटतंय की मला तरी ते लक्षात येतं, कारण तुम्ही मागच्या सत्रांमध्ये आम्हाला त्या परमात्म्याची पूर्ण ओळख सांगितली आहे. तर त्याच्यामध्ये एक तो जन्म झाला आहे आपला स्वतःचा, कारण जेव्हा आपल्याला ओळखायला सुरुवात करतो तेव्हा तो एक आपला जन्म आहे. तर ही अनुभूती आपण खूप छान घेऊ शकतो. खूप सुंदर. एक मुलगा 2-3 वर्षाचा झाला की आईची कुशी त्याच्यासाठी जगातली सर्वात सुरक्षित जागा आहे. तर अशी सुरक्षित जागा आपल्याला पित्याच्या, आपला जो परमात्मा आहे, ईश्वर आहे, ज्याला आपण माताचा दर्जा पण देतो, आईची अनुभूती करतो, तर त्याच्या कुशीत राहून आपल्याला ती सुरक्षितची भावना आपण कशी घेऊ शकू? खूप छान विचारलं तुम्ही की वास्तवमध्ये ही सृष्टी जी आहे, ह्या सृष्टीचे 3 लोक आहेत. साकारी लोक, आकारी लोक आणि निराकारी लोक. परमेश्वर पिता जो आहे तो कुठला राहणार आहे? ती आपली आई आहे. तिचं राहण्याचं स्थान कुठलं, तिची कुशी कुठली? तर परमेश्वराचं राहण्याचं जे स्थान आहे ते म्हटलं जातं पार ब्रह्म परमेश्वर. आणि आपल्याला कोणी विचारलं की अहो तुम्ही कुठले राहणार आहात आणि आपलं घर कुठलं आहे, तर वास्तवमध्ये आपण ह्या पृथ्वी तलावरती थोड्या दिवसासाठी आलेलो आहोत. आपल्या आईचं घर, परमेश्वराचं घर, ते आहे चंद्र, सूर्य, सिताऱ्यांच्या वरती, सूक्ष्म लोकांच्याही वरती लाल रंग, सुनेरी रंगाचं एक परमधाम आहे, ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो. तिथे सर्व आत्मे आहेत, ज्योतिबिंदू स्वरूप स्टार आहेत. आणि त्याच्यामध्ये एक मोठा स्टार आहे जो सुप्रीम सोल, जो ईश्वर आहे. ती आपल्या आईची कुशी आहे. आणि जेव्हाही आपल्याला आठवण येते आईची, किंवा जेव्हाही आपल्याला या जगामध्ये आपण कर्म करतो, तेव्हा एका सेकंदात आपण हा प्रवास करू शकतो. कारण की आपण सर्वांनी वास्तवमध्ये रिटर्न तिकीट काढलेलं आहे. काढलंय की नाही आपण? आपण आपलं रिटर्न तिकीट कुठलं आहे ते नाही माहिती आहे, विसर झालेला आहे. तर हे परमधाम जे आहे, ज्याला ब्रह्मांड म्हणतो, आपल्या सर्वांचं रिटर्न तिकीट परमधामचं आहे. आपल्या आईची कुशी हे परमधाम आहे. तर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एका सेकंदामध्ये अनुभव करा की मी आत्मा ह्या दुनियेपासून वेगळी एक शांतीच्या दुनियेमध्ये जात आहे. चंद्र सूर्यांच्या वरती, सितारांच्या वरती परमधाम, जे शांतीधाम आहे, ज्याला मुक्तिधाम म्हणतात, ज्याला सर्व ईश्वराचं ध्यान केंद्र म्हटलं जातं, तिथे जाऊन आपल्याला स्थित करा. त्या आनंदामध्ये तुम्ही 2 मिनटं 3 मिनटं जास्त अनुभव आल्यानंतर, एक्सपिरियन्स वाढल्यावर तुम्ही तिथे 5 मिनटं हे अनुभव करतात. आणि तो इतका अलौकिक आनंद आहे की ह्या जगातले सर्व सुख त्याच्या पुढे फिक्के अनुभव होतील. तर आईची खुशी, परमेश्वर आई आहे आणि त्या खुशीमध्ये जाऊन 2 मिनटं अशरीरी स्थितीचा अनुभव करायचा आहे. खूप सुंदर की ती एक दुनिया आहे जिथे आपला पिता ईश्वर राहतो आणि त्याची ती खुशी, कारण सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न त्या जगामध्ये आहे. बऱ्याचदा आपण एकटं असतो आणि आपल्याला ती भीती असते एक प्रकारची मनात की कोणीतरी मला सपोर्टर पाहिजे. जेव्हा जेव्हा सुरक्षिततेची आपल्याला जरूरत होते तेव्हा आपण तिथे जाऊ शकतो. पण ॲक्च्युली होतं काय की आईच्यावर आपण जेव्हा निर्भर असतो त्यावेळेस आपलं लॉजिक इतकं डेव्हलप झालेलं नसतं, आपण लहान असतो आणि त्यावेळेस आपण संपूर्ण जबाबदारी आईवर टाकतो. काय खरं आहे काय खोटं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जातच नाही. पण जोपर्यंत आपण मोठं होतं आपलं लॉजिकही डेव्हलप व्हायला सुरू होते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे परमात्मा हा यांचा पूर्ण परिचय होईपर्यंत आपलं लॉजिक बरंच हे झालेलं असतं. त्याच्यामुळे कधी कधी डाऊट मिक्स होतात. तर त्याला आपण कसं काय बाहेर त्या डाऊटमधनं निघू शकूत किंवा त्याला कसं ओव्हरकम करू शकूत आपण? कधी कधी काय होतं, मनामध्ये विचार येतो की आपण आता मोठे झालेलो आहोत आणि आपल्याला ह्या दुनियामध्ये जगायचं आहे, तर आत्ताच काय आपण देवदेव करायचं किंवा ईश्वराचं नाव घ्यायचं आहे. पण वास्तवमध्ये जर बघितलं तर आपल्याला ह्या वयामध्येच आपल्याला ईश्वराचं नामस्मरण करणं अति आवश्यक आहे. जी काही आपण शिक्षण वगैरे घेतो किंवा जी काही जीवनाची कमाई करतो ती डेव्हलप जेव्हा आपलं शरीर होतं, बुद्धी होते, तेव्हाच आपण त्या वयातच केलं जातं. आणि ईश्वरालाही तीच फुलं आवडतात जी ताजी फुलं असतात. बरोबर. म्हणून आपल्या ह्या यूथ वयामध्ये किंवा जेव्हा आपले हातपाय चालत आहेत
किंवा आपण कर्म करतो त्यावेळेलाच आपल्याला जास्तीत जास्त ईश्वराच्या आठवणीची गरज आहे. कारण की परीक्षा किंवा ज्या काही चॅलेंजेस आहेत ते आपल्याला ह्या वयामध्ये येतात. म्हातारपणी तर ते काही होणारच नाही आहे, एकाच जागी बसायचं आहे आणि रिटर्न तिकीट कधी तिकीट कापू शकतो त्याचा काही भरोसा नाही आहे ह्या जगामध्ये. म्हणून आपल्याला जेव्हा आपलं शरीर चांगलं आहे त्यावेळेलाच आपण जास्तीत जास्त ईश्वराशी मन लावलं पाहिजे, परमेश्वराशी आस्था ठेवली पाहिजे, निश्चय ठेवला पाहिजे आणि निश्चयाच्या बळामध्ये तर खूपच शक्ती आहे. पण जेव्हा डाऊट मिक्स होतात त्यावेळेस आपण काय करू शकू, म्हणजे काय करायला पाहिजे? कारण इतकं लॉजिक आहे ना आजच्या जगामध्ये की प्रत्येक गोष्ट लॉजिकली पाहिली जाते आणि लॉजिकमध्ये काहीतरी फिजिकली जे तुम्हाला दिसतं त्याच्यावर विश्वास, म्हणजे दिसत नाही त्याच्यामध्ये डाऊट मिक्स होतात की कसं तो प्रत्यक्ष मदत करतो. तर ते जे डाऊट्स आहेत ते आपण कसे क्लिअर करू शकू? डाऊट्स काढण्यासाठी एक तर थोडं मधनं तुम्ही आमच्या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जा. तर तुम्ही जसं जसं ह्या स्टडी करणार, अभ्यास करणार, ते आपापच मनातले जे काही डाऊट्स आहेत ते कमी होतील. आणि दुसरं म्हणजे असे काही डाऊट्स असतात ते आमची एक ज्ञान मुरली असते आणि त्या मुरलीमध्ये ईश्वराचे महावाक्य असतात आणि ते गीतेच्या आधारेवर असतात. आणि खरोखर माझा अनुभव आहे जे काही आपल्या मनामध्ये प्रश्न येतात त्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वर आपल्याला त्या मुरलीमधनं देतात. त्याला ज्ञानाची मुरली असं म्हटलं जातं. ती मुरली सकाळी संध्याकाळी 3 वेळेला आमच्या सेवा केंद्रामध्ये चालते आणि त्याच्यामध्ये परमेश्वर आपल्याला स्पष्ट करून सांगतात की तुमच्या मनात जो काही प्रश्न आला तर त्याचा आपोआपच अनुषंगाने उत्तरही मिळते. बरोबर, खूप सुंदर सांगितलं की डाऊट हे एका दिवसात क्लिअर नाही होत. अगोदर रस्ता तो आपल्याला चूज करावा लागेल, त्या रस्त्यावर जाण्याची तयारी दाखवावी लागेल, प्रयोग करावे लागतील आणि मग काही काही डाऊट्स आपल्याला जे आहेत ते क्लिअर होऊ शकतील. कारण लॉजिकच्या माइंडमध्ये इमिजिएट आन्सर मिळणं काही शक्य नाही आहे. पण आज इन्स्टंट असल्यामुळे जगामध्ये सगळ्या गोष्टी लोकांना असं वाटतं की आम्हाला प्रत्यक्ष दिसायला पाहिजे किंवा आम्हाला अनुभव व्हायला पाहिजे. पण अनुभव करण्यासाठी पण या रस्त्यावर चालावे लागेल. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. दुसरं हे की बरेच असे स्त्रिया आहेत की ज्यांना मातृत्व सुख नाही मिळालं आणि मातृत्व सुख हे जगातलं सर्वात मोठं मानलं गेलेलं आहे. तर ज्या स्त्रियांना हे मातृत्व सुख नाही मिळालं तर त्यांना पण हे सुख ईश्वरापासून मिळू शकतं का? म्हणजे ईश्वर बालकाच्या रूपामध्ये पण त्यांना ते सुख देतं का? होय, परमेश्वर आपल्याला बालकाच्या रूपाचं पण सुख देतो. ज्या वेळेला, कारण की जगामध्ये हे सत्य आहे, विश्वात आहे की मातृत्व सुख हे सर्वात मोठं सुख आहे. आई जेव्हा एका बालकाला प्रेमाने सांभाळते आणि त्या मुलाशी तिचं मन जुडलं जातं आणि ऋणानुबंध जुडले जातात, त्याचप्रमाणे परमेश्वरसुद्धा हा माझा बालक आहे. कारण की आजच्या बालकांमध्ये आपण सांभाळतो, आई त्याला खूप प्रेम करते, स्नेह देते. इवन आईचे 24 तास मुलासाठीच असतात. मी एकदा एक ठिकाणी वाचलं होतं की ऑनलाईन जॉब मिळू शकतो. तर ऑनलाईन जॉब मिळू शकतो. तर त्यांनी विचारलं, असे 25-30 मुलं होते ज्यांनी त्याच्यावरती कॉल केला होता आणि इंटरव्ह्यू होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक असा जॉब देतोय की जो मॅनेजरचा आहे आणि ज्याच्यामध्ये कंडिशन आहे 24 तास तुम्हाला उभं राहून काम करायला लागेल आणि सांगितलं सुट्टी पण नाही आहे, त्याच्यामध्ये सुट्टी पण नाही आहे. त्यानंतर सुट्टी म्हणजे मोठ्या दिवशी त्योहार किंवा दुनियाला सुट्टी असेल त्या दिवशी तुम्हाला डबल वर्क आहे आणि पे तर बोलले काय त्याचं फिक्स नाही आहे आणि तुम्हाला असा, तर मग ते बोलले की हा काय इगल आहे का जॉब? आम्हाला नाही वाटत. आणि उभं राहायचं आहे, रात्रंदिवस जागायचं आहे आणि कुकिंग पण आलं पाहिजे. तर बोलले असा जॉब हा इगल आहे की काय तुम्ही आम्हाला ॲडव्हर्टाईज करत आहेत? बोला नाही, ह्या दुनियामध्ये असे करोडो लोक आहेत हा जॉब करतात. बोला करोडो कोण आहे ते? तर त्यांनी सांगितलं हा करोडो लोक जॉब करतात ती म्हणजे आई. बरोबर, आई असा जॉब करते जी रात्रंदिवस आपल्या रक्ताने मुलाला सांभाळते, रक्ताच्या नात्याने आपल्या जीवातलं आपलं रक्त किंवा आपल्या खाण्यापिण्याचं जे शक्ती आहे ती त्या मुलाला देते आणि त्यानंतर जन्म झाल्यानंतरही 24 तास त्याला आजारी असो कशी असो रात्रंदिवस पालना करते. त्यानंतर ती कुठलाही पे नाही मागत त्याच्यासाठी.
आणि खरोखरच आई ही किती महान आहे. मग एवढं सगळं प्रेम जे आपण स्थूल मुलांना देतो, ते प्रेम जर आपण ईश्वरावर ओतलं तर त्याचं किती रिटर्न मिळेल. ओके. आणि आपण त्याचं हे पण विचार पण नाही करू शकत की तो खरोखर परमात्माला आपण इतकं आतलं प्रेम दिलं तर परमेश्वर तर हा अगाध प्रेमाचा सागर आहे. तो रिटर्नमध्ये आपल्याला खूप त्याची प्राप्ती करवतो. जसं शास्त्रांमध्ये अनुसयेने ईश्वराला पण मुलं बनवले, तिन्ही देवांना तिने मुलं बनवले आणि त्यांची पालना केली. तर परमेश्वरालाही आपण आपलं मूल समजू शकतो. आणि आजचे मुलं तर मोठ्या झाल्यानंतर आपण म्हणतो मुलांना आपण मोठं करू म्हणजे ते जीवनाची काठी बनू शकतील. मग ते काठी बनतात की काठी मारतात त्याचा काही भरोसा नाही आजच्या जगामध्ये. आजची मुलं आपल्याला मोठ्यापणी साथ देतात की नाही त्याची गॅरंटी नाही. पण हा ईश्वर आपला मुलगा इतका महान आहे, इतका इमानदार आहे, इतका सत्यवादी आहे, श्रावण बाळापेक्षाही महान आहे, जो कधीही आपल्याला सोडत नाही, सदैव आपल्या बरोबर राहतो. आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला आईवडिलांना तो जेलमधनं अर्थात दुःखातून सोडवणारा आहे. म्हणून परमेश्वराला आपला मुलगा म्हणणं किंवा त्याचा अनुभव घेणं तो खूप आनंदाचा क्षण आहे. बरोबर. खूप सुंदर की जसा एका आईला मुलाची अत्यंत जरूर आहे, तसंच ईश्वराला जर त्याने तिला मूल मानलं तर ती कमतरता तिची कमी होईल आणि जे दुःख तिला आहे ते कमी होऊ शकेल. पण याच्यासाठी एक्सेप्ट करण्याची पॉवर, कारण बऱ्याच महिलांमध्ये हे वागतं की आम्ही म्हणजे त्यांना बऱ्याचदा सांगतो पण की तुम्ही हे मार्ग घ्या किंवा तुम्ही या मार्गाला थोडं विचार करा या मार्गावर तुम्ही, पण तरी पण त्या एक्सेप्ट लवकर करत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही काही शॉर्ट टिप्स द्याल का की ते एक्सेप्ट कसं करतील त्या, की म्हणजे मला मूल नाही आहे तर त्यांना काय करावे लागेल की जेणेकरून त्या त्याला एक्सेप्ट करू शकतील. त्यावेळेला आपण मनामध्ये हा विचार केला पाहिजे की परमेश्वर जो आहे तो माझ्या सदैव संगतीला आहे. बरोबर. म्हणजे अनुभव करायचा आहे की कर्म करताना पण माझ्याबरोबर ईश्वराचा साथ आहे. आणि तो साथ असा आहे की त्या साथमध्ये मी जेवण बनवत आहे, तर जेवण बनवताना पण तुम्ही हा विचार करा की ईश्वरा तू माझा मुलगा आहे, मी तुझ्यासाठी काय बनवू. आज तुला खीर आवडते तर मी खीर बनवते. जसं आपण नैवेद्य दाखवतो देवाला आणि नंतर खातो की नाही, तसंच परमेश्वराच्या आठवणीमध्ये तुम्ही स्वयंपाक करा आणि देवाला नैवेद्य दाखवा, त्या मुलाला खाऊ घाला. तर तो बघा त्या खीरमध्ये रोजची खीर बनवलेली आणि त्या दिवशी ईश्वरासाठी खीर बनवलेली त्याच्यात खूप गोडवा निर्माण होतो. म्हणजे हा तुम्ही प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये फरक जाणवू शकाल की परमेश्वराच्या आठवणीमध्ये बनवलेला स्वयंपाक, ईश्वराला मुलगा समजून स्वयंपाक केला. किंवा आता तुम्ही घरामध्ये एकट्या आहात त्यावेळेला तुम्ही त्या बालकाला बोलवा की शिव बालक माझ्याबरोबर ये, आपण जाऊया, दोघं जण फिरायला जाऊया. तर परमात्म्याचं बोट पकडून तुम्ही बाजारात जा, त्याला घेऊन जा, परमेश्वरा तुला काय हवं आहे असं एक ईश्वराशी बोललं पाहिजे. परमेश्वराशी नातं अखूट जोडल्याने भक्तीमध्ये पण परमेश्वराशी ज्यांनी ज्यांनी नातं जोडलंय त्यांना खरोखर आनंदच महसूस झालेला आहे. खूप सुंदर, खूप छान सांगितलं ही गोष्ट तुम्ही की बालक त्याला बनवून म्हणजे सेल्फ टॉक इन शॉर्ट आपल्याला ते मधून अनुभव घ्यायचा आहे. आणि जसं आपण एका व्यक्तीबरोबर बोलतो तसंच त्याच्याशी बोलायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत अगोदरही आपण चर्चा केली होती की नेहमी आपण हेच विचार केलं की आपली लेवल खूप लहान आहे, आपण खूप लो आहेत आणि तो खूप सर्वोच्च आहे, त्याच्यामुळे ते आपण लिंक होत नव्हतं. पण ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की हा सेल्फ टॉक खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा सेल्फ टॉक तुम्ही स्वतः पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही रोज करता. रोज कंटिन्यू परमेश्वराशीच मी बोलत असते. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो मला किंवा कामातनं मी आता आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपल्याबरोबरच असतो की नाही, मधून मधून दुसऱ्यांच्या बरोबर असतो, तेव्हा मी आपल्या मनाशी बोलत असते की परमेश्वरा तुम्ही माझे मुलगा पण आहे, तुम्हीच माझे वडील पण आहे, तुम्ही माझी आई आहे, किती सुंदर तुमच्याशी माझे नाते आहेत आणि त्या नात्यामध्ये स्वार्थ नाही आहे.
हां, खूप सुंदर. ते एक वॉर्मनेसची फिलिंग खूप असते. आई म्हटल्यानंतर ती एक ती ऊब मिळत असते आणि मुलगा म्हटला की त्या आईचं संपूर्ण प्रेम त्या मुलाला मिळत असतं. तर खूप छान सांगितलं. मला असं वाटतं की मी स्वतःही याला आता लवकरात लवकर, जसं तुम्ही सेल्फ टॉक तुम्ही सांगितलंय, त्याला तुरंत त्याचा प्रयोग करणं जरुरी आहे, तरच त्याचा अनुभव होऊ शकतो. तर खूप खूप छान तुमचा आजच्या या पूर्ण मार्गदर्शनाबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करते. थँक्स. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. मित्रांनो, जसं मी सांगितलं की प्रत्येक नातं खूप जरुरी आहे. आज आपल्याला दीदींनी परमेश्वराला आई कसं बनवायचं आणि ज्या आईंना बालक नाही आहेत त्यांनी ईश्वराला बालक कसं बनवायचं याबद्दल खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं. बालक नसल्यानंतर एक्सेप्ट करणं एका स्त्रीला खूप अवघड आहे, पण जेव्हा ती हे मॅनेज करते की एका बालकाला काय आवडतं आणि तसंच ती त्याच्यासाठी जेवण बनवते, तसंच आपण परमेश्वराला पण मनातून, कारण ही अनुभूती मनाची आहे. आपण कित्येकदा वरतून सगळं करत असतो पण मन अनुभव करत नाही. पण जेव्हा मन अनुभव करायला सुरुवात करतं तेव्हा या बाहेरच्या गोष्टी सगळ्या खूप छोट्या वाटायला लागतात. तर तुम्हीही हे अनुभव करा. आपण पुन्हा चर्चा करूयात पुढच्या सत्रात एक नवीन संबंधाबरोबर. तोपर्यंत मला रजा द्या. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित जीवन जगा. नमस्कार.